नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाय, म्हैस, गोटा अनुदान योजना बघणार आहोत. यामध्ये विविध योजनांचा समावेश असणार आहे, ज्यामध्ये कुक्कुटपालन असेल, शेळीपालन असेल आणि गोठांसाठी आपण खास करून या ठिकाणी अर्ज करणार आहोत. गोटा अंतर्गत या ठिकाणी 77,000 रुपये या ठिकाणी अनुदान तुम्हाला दिलं जाणार आहे. यासाठी अर्ज तुम्हाला भरायला मी तुम्हाला दाखवणार आहे, कशा प्रकारे अर्ज भरायचा, कागदपत्रे कोणती लागेल, पात्रता काय, अटी आणि शर्ती यांचं काय असणार आहे, संपूर्ण माहिती आपण फॉर्ममध्ये बघूया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला रोज मिळत जातील. तर मित्रांनो, या फॉर्मची प्रिंट तुम्हाला जे आहेत आमच्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. यामध्ये बघितलं तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गतची ही योजना आहे. महाराष्ट्र शासनाअंतर्गत ही योजना राबवण्यात येत आहे. वैयक्तिक लाभांच्या योजनेसाठीचा नमुना अर्ज आहे. फक्त तुम्हाला अर्ज करायचा आहे. मागेल त्याला या ठिकाणी गोटा अंतर्गत तुम्हाला लगेच गोटा या ठिकाणी मंजूर केला जाणार आहे. आता या ठिकाणी जो अर्ज कसा भरायचा बघून घ्या. या ठिकाणी प्रति असेल, तुम्ही सरपंचामार्फत किंवा ग्राम विकास अधिकारी किंवा ग्रामसेवक अंतर्गत या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. खास करून तुम्ही ग्रामपंचायत म्हणजेच ग्रामसेवकांतर्गत अर्ज करा. या ठिकाणी ग्रामसेवकवर टिक करा आणि ग्रामपंचायतीचं नाव टाका, तालुका टाका, जिल्हा टाका. या ठिकाणी तुम्हाला फोटो लावायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दिनांक टाकायचा आहे, कोणत्या दिनांकाला तुम्ही अर्ज करत आहात. अर्जदारांचं संपूर्ण नाव आणि या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. पत्ता टाकायचा या ठिकाणी, तालुका या ठिकाणी टाकायचा आहे आणि जिल्हा या ठिकाणी तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी टाका. आता मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे, कारण की मोबाईल नंबरवर ज्यावेळेस तुमचा अर्ज मंजूर होईल, काही माहिती जर त्रुटीमध्ये असेल तर कॉल करून त्या ठिकाणचा विभाग तुम्हाला जे आहेत प्रश्न काही जे उत्तर आहेत ते मागू शकतो. कोणत्या कामासाठी अर्ज केला आहे? आता कोणत्या कामासाठी म्हणजेच कोणत्या प्रकारच्या कामांसाठी तुम्ही अर्ज करणार आहात ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. जसं की नोडेप कंपोस्टिंग यासाठी तुम्हाला जवळपास 10,746 रुपये अंदाजित अनुदान या ठिकाणी दिलं जाणार आहे. त्यानंतर गांडूळ खर्चांसाठी 11,520, तर वैयक्तिक शौचालयांसाठी 12,000, गाय म्हैस गोट्यांचे कॉन्क्रिकेटेशन आणि सूत्रसंचालन, गव्हाण आणि खतसाठी 70,000 रुपये या ठिकाणी तुम्हाला अनुदान दिलं जाणार आहे. शेळी पालन त्याचबरोबर त्या शेडसाठी 35,000 रुपये या ठिकाणी अनुदान दिलं जाणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी कुक्कुटपालनासाठी शेड तुम्हाला बांधायचं असेल तर 40,000 रुपये, रेशीम उद्योग करायचा असेल तर 2,82,000 रुपये या ठिकाणी अनुदान दिलं जाणार आहे. शोष खत नांदेड पॅटर्न अंतर्गत या ठिकाणी 2,566, विहीर पुनर्भरणसाठी 12,000 रुपये, शेत बांध बंदिस्तीसाठी या ठिकाणी 10,000 ते 14,000 रुपये, जमीन प्रकारानुसार या ठिकाणी तुम्हाला पैसे मिळणार आहे. फळबाग लागवडींसाठी बघितलं तर फळांच्या प्रकारानुसार तुम्हाला अनुदान दिलं जाईल. त्याचबरोबर संजीवक अमृत पाण्याखालील खंडांसाठी या ठिकाणी 2,000 रुपये, मत्स्य व्यवसाय ओटेसाठी या ठिकाणी हे डॅश दाखवण्यात आलेले या ठिकाणी त्याबाबतची अद्याप माहिती आलेली नाही. आता यापैकी तुम्ही फक्त वरीलपैकी जे 13 आपल्याला या ठिकाणी जे आहेत प्रकार कामाचे दाखवलेले आहे, त्यापैकी तुम्ही एकाच कामांसाठी या ठिकाणी अर्ज करू शकता. जसे की जर तुम्हाला जे आहे गाय म्हशीसाठी शेड बांधायचं आहे, त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी 70,000 रुपये अनुदान दिलं जाणार आहे. त्यासमोर या ठिकाणी टिक करायचं आहे. ग्रामपंचायत अंतर्गत तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे, त्या ठिकाणी टिक करायचं आहे. आता या ठिकाणी लाभार्थ्यांची पात्रता खालील प्रवर्गातील आहे का? आता तुम्ही खालील प्रवर्ग म्हणजे या ठिकाणी कोणत्या कॅटेगरीतून येत आहात आणि त्या कॅटेगरीचा तुमच्याकडे कागदपत्र सुद्धा असणे गरजेचे आहे. अनुसूचित जाती आहे, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती NT, भटक्या विमुक्त जाती DT, दारिद्र्य रेषेखाली इतर कुटुंब असतील, महिला प्रधान कुटुंब असतील, शारीरिक अपंग प्रधान असलेले कुटुंब असतील, भूसुधार योजनेचे लाभार्थी असतील, इंदिरा गांधी आवास योजनेचे लाभार्थी असतील किंवा अनुसूचित जमातींचे व अन्य परंपरागत वन्य निवासी असतील. हे 2006 नुसार जे अधिनियम 2006 नुसारचे जे पात्र व्यक्ती असतील, वन अधिकारी यांनी मान्यता दिलेली, त्यापैकी असाल तरी या ठिकाणी तुम्हाला लाभ दिला जाणार आहे. आता तुमची जी जात आहे त्या जातींच्या समोर या ठिकाणी असं टिक मार्क करायचं आहे फक्त. आता कृषी कर्जमाफी योजना 2008 नुसार अल्पभूधारक 1 हेक्टरपेक्षा जास्त पण 2 हेक्टरपेक्षा कमी म्हणजेच 5 एकरच्या मर्यादेमध्ये किंवा सीमांत शेतकरी 1 हेक्टरपर्यंत जमीन असलेले शेतकरी असतील
जमीन मालक कुळ असतील, त्याचबरोबर या ठिकाणी लाभार्थी अल्पभूधारक सीमांत शेतकरी असतील तर ती या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. जर नसेल तर या ठिकाणी काही करण्याची आवश्यकता नाही. आता लाभार्थ्यांच्या नावे जमीन आहे का? या योजनेअंतर्गत जर तुम्हाला गोठा खरेदी करण्यासाठी तुम्हाला जमीन असणे गरजेचे आहे आणि भूमिहीन शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी जे आहेत 8अ नमुना जोडावा लागतो आणि तोच या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. जर जमीन असेल तर या ठिकाणी होय करा, कारण की गोठा बांधण्यासाठी जमीन ही लागणार आहे म्हणजे लागणार आहे. लाभार्थी सदर गावांचा रहिवासी आहे का? ज्या गावाअंतर्गत तुम्ही अर्ज करता त्या गावाचा रहिवासी आहे का? होय करा. लाभार्थी आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स प्रति जोडलेली आहे का? आधार कार्ड आणि बँक पासबुकच्या झेरॉक्स या ठिकाणी जोडायचं आहे, त्यासाठी होय करा. आता दोन्ही नसल्यास ग्रामसभा नाहरकत ठरावांची प्रत सोबत जोडणे बंधनकारक राहील. आता लाभार्थी निवडलेली कामे हे लाभार्थी रहिवासी असलेल्या ग्रामपंचायतमध्ये येत आहे का? ते ग्रामसेवका अंतर्गत तुम्हाला एक ठराव तुम्हाला त्या ठरावाची प्रत तुम्हाला घ्यावी लागणार आहे. सदर अर्ज सोबत कामांच्या प्रकारानुसार सदर कामासंबंधीची कागदपत्र जोडणे आवश्यक राहील. जसे की तुम्हाला गायगोठासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला जमिनीचा दाखला म्हणजेच 8अ दाखला द्यावा लागेल आणि आधार कार्ड, बँकेचा पासबुक या बाबी तुम्हाला द्यावी लागणार आहे. अर्जदार कुटुंबातील 18 वर्षावरील सदस्यांची संख्या पुरुष किती आहे, 18 वर्षावरील स्त्री किती आहे आणि एकूण सदस्य किती आहे या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. मी श्रीमती या ठिकाणी टाकायचं आहे आणि घोषित करतो की या ठिकाणी अंतर्गत नोंदणीकृत मंजूर असून मी कुटुंबासह प्रस्तावित कामावर दराने अकुशल काम करण्यास तयार आहे. तसेच मी वर नमूद केलेली माहिती माझ्या समजुती आणि माहितीप्रमाणे बरोबर आहे. सदर योजनेचा गैरउपयोग केल्यास किंवा वर नमूद केलेल्या तपशील खोटा निघाल्यास या ठिकाणी राज्य आणि केंद्र शासनाने ठरवलेली वसुली करून घेण्यास मी माझी संपूर्ण सहमती दाखवतो. तर या ठिकाणी तुमची सही करायची, नाव टाकायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला काय काय जोडायचे बघून घ्या. सर्वात अगोदर तुम्हाला कुटुंब ओळखपत्र म्हणजे जॉब कार्ड तुम्हाला जोडायचं आहे, त्याची झेरॉक्स द्यायची. 8 किंवा 7/12 उतारे द्यावे लागेल आणि ग्रामपंचायतमध्ये जर मालमत्ता असेल तर 8अ उतारा तुम्हाला या ठिकाणी द्यावा लागणार आहे. आता जर इतर कागदपत्र असेल ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी जोडू शकता, ज्यामध्ये बँकेचं पासबुकचा झेरॉक्स, आधार कार्ड याही बाबी तुम्ही या ठिकाणी लिहायचं आहे. योजनेअंतर्गत केलेल्या कामांचा फोटो, काम पूर्ण करण्यापूर्वीचा आणि काम चालू असतानाचा फोटो तुम्हाला या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही पैशांसाठी अर्ज करताय त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी जे अधिकारी आहेत त्यांना तुम्हाला दाखवावं लागणार आहे. आता बघितलं तर माननीय महात्मा गांधी राष्ट्रीय ग्राम रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक आणि सामूहिक कामांच्या लाभांसाठीचा हा ठराव क्रमांक तुम्हाला या ठिकाणी दाखवावा लागणार आहे. या ठिकाणी तुम्हाला ठराव क्रमांक जे आहे ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामसेवक तुम्हाला ठराव प्रमाणपत्र देतील. आता छाननी पत्र जो आहे तो सुद्धा ग्रामसेवक तुम्हाला यांच्याकडून यंत्रणा अधिकारी असेल, विस्तार अधिकारी यांच्याकडून तुम्हाला घेऊन देतील. त्याचबरोबर कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ अभियंता यांच्याकडून सुद्धा तुम्हाला सही शिक्का घ्यावा लागणार आहे. यासाठी जे कागदपत्रे लागतात, एक म्हणजे ते कुटुंब जॉब प्रमाणपत्र, ऑनलाईनची कॉपी असेल तरी चालेल. 7/12 उतारा जर असेल तर नमुना 8अ, ग्रामपंचायत मालमत्ता नमुना 8चा दाखला, त्याचबरोबर जातीचा दाखला, दारिद्र्य रेषेखाली असाल तर त्याचा दाखला, ते तुम्हाला या ठिकाणी दाखवायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला कनिष्ठ आणि वरिष्ठ दोन्ही अधिकाऱ्यांची सहीपैकी एकांची सही घेऊ शकता आणि स्वाक्षरी घेऊ शकता. तर अशा प्रकारे बघितलं तर या ठिकाणी संपूर्ण माहिती आपण सांगितलेली आहे. याची प्रिंट तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. वैयक्तिक लाभाअंतर्गत या ठिकाणी गायगोठा अंतर्गत तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळू शकतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. इथेच थांबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.